आता हा आपला आहे डे 3. फायनली रात्रीचे 2 वाजता आम्हाला लॉकर भेटलेला आहे. ट्रिप कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण काही सिरियस टॉपिक्स वरती पण बोलणार आहेत. Get ready for adventure. Welcome to Travel with Harsh. आम्ही आता चाललो आहे इकडून तिरुपतीवरून तिरुमलाला. वाजले आहेत 8:30 आणि वरती जाऊन आम्हाला सगळ्यात आधी रूम्स वगैरे शोधायचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे अपडेट करू. हे नव्हे दुखचाक दुखचुक दुखचाक दुखचुक दुखचाक. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? इकडे आम्ही राहिलेलो. तर आपलं नाम नरेशशी तुम्हाला कॉर्डिनेशन करायचं आहे. ह्यांचा नंबर आणि सगळं जे आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. हॉटेलचं नाव आहे नेस्ट. हे त्याचं कार्ड आहे. तुम्ही ह्याच्यातून डिटेल्स घेऊ शकता. चलिए नरेशजी, थँक्यू. जर रात्री तुम्हाला जेवण करायचं असेल तर मस्ट विजिट प्लेस श्रीनिवासनच्या समोर आमचा जिकडे हॉटेल होता तिकडेच बाजूला ही आहे हा फूड स्टॉल. वरती नाव लिहिलेलं आहे आणि इकडे आम्ही आता जस्ट डिनर केला आपला. खूप 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 छान जेवण असतं इकडचं. आणि आता आम्ही इकडून बस स्टँडवरती चाललो आहे. वॉकिंग डिस्टन्स आहे सगळं. सो आम्ही इकडे आता बस पकडणार आणि मग पुढे तिरुमलासाठी. चल चल चल. हाँ तिरुमला एक ना टिकट ला प्लेस तक तिकीट वहाँ से लेना है, अंदर दे देगा ना. हाँ चला एसी बस भेटली आहे आपल्याला. सेंटर हाँ मैं वही देखता आजा. अशी काही बस आहे. कितना समय देखा. आम्ही बसलो आहे बसमध्ये. चांगली गोष्ट ही आहे की ही जी बस सर्व्हिस असते ही 24/7 असते. म्हणजे तुम्ही कोणत्याही टाइमला चढ उतरू शकता. 4 तिरुमला. 4 है. हां सो आता आपल्याला तिरुमलाची तिकीट भेटली आहे. फॉर 40 पर पर्सन 110 रुपये आहे. आणि आता आमचा तर प्लॅन आहे झोपायचं आणि सरळवरती तिरुमलाला चढायचं. CRO ऑफिस शोधायचं आहे. चॅट GPT तर केलं आहे आम्ही. त्याच्यावरती माहिती पडलं की तिरुमला बस स्टँडच्या समोरच आहे CRO ऑफिस. सो आता रूम कसं काय होतं ते सगळं पुढच्या पार्टमध्ये आपण. हा आमचा रात्रीचा ट्रॅव्हल असणार आहे. सो दाखवायला असे सिनरी वगैरे भेटणार नाही. सो आम्ही तुम्हाला डायरेक्टली वर तिरुमलाला भेटतो. हॅलो गाईज, आम्ही 9:52 पर्यंत तिरुमलाला पोचलो होतो. आणि इकडे लॉकरची व्यवस्था आहे कारण की जो रूम्स आहेत ते CROच्या ऑफिसमध्ये जे अलॉकेट होतात ते सकाळी 5 वाजता ओपन होणार आहे. सो तिथपर्यंत आम्ही या हॉलमध्ये थांबलो आहेत. इकडे लॉकर आहेत भरपूर. सगळे लॉकर ऑलरेडी कन्झ्युम आहेत. त्याच्यामुळे दादानी राहुल गेले आहेत काउंटरवरती लॉकरची अरेंजमेंट करायला. जसं 5 वाजले तसं आम्ही रूमवरती शिफ्ट होऊ आणि बघू पुढचं कसं काय ते तुम्हाला कळू. ही ट्रिप कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण काही सिरियस टॉपिक्सवरती पण बोलणार आहेत. म्हणजे काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, काय काय आमच्याकडून चुकी झाली, हे सगळं आम्ही या ब्लॉगच्या शेवटला डिस्कस करू. सो हे ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. फायनली रात्रीचे 2 वाजता आम्हाला लॉकर भेटलेला आहे.
आणि साईटसिंग करता करता जी गोष्ट मला दिसली आहे त्याच्यावरती तुमच्या स्वतःच्या डोळ्यावरती तुम्हाला भरोसा होणार नाही. हे बघा ती गोष्ट. खूप सुंदर, खूप सुंदर. बोलण्यासाठी शब्दच नाही उरत. अजून साईटसिंग करता करता जे पण काही दिसणार आम्ही ते तुम्हाला कट शॉट्समध्ये आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. आणि पुढे अजून काय काय प्रोसिजर आहे ते सुद्धा आम्ही सगळं तुम्हाला पुढे पुढे सांगू. आणि हे सगळं इकडे. हाव वॉज दिस? कसं वाटलंय अमेझिंग. दादा, कसं वाटलंय तुला? एकदम मस्त. तुझ्या हिशोबाने काय करू शकते? रात्री 2:30 वाजता आम्हाला फायनली भूक लागली आणि आम्ही इकडे खायला बसलोय. फूड टेस्ट करून बघूया कसं काय आहे ते. इडली, डोसा, प्युअर साऊथ इंडियन फूड. इकडे स्टॉल आहेत. छानशी बसून खायची जागा. बघूया खाऊन कसं वाटतं ते. अजून एक गोष्ट, अनलिमिटेड सांबार चटणी. रात्री बेरात्री शॉपिंग करायचा मूड झाला आहे. आता मी इकडे लुंगी शॉपिंग आणि उपरणं टाईप असतं. आपल्यामध्ये तो उपरणं बोलतात, त्यांच्यामध्ये काय बोलतात माहिती नाही. सो हे घेऊयात आणि जाऊयात उद्याची तयारी. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता हा आपला आहे डे 3. सकाळ सकाळी आम्ही सगळे रेडी झालो आहे. वराह स्वामीच्या दर्शनासाठी जायचं आहे आता आपल्याला. आणि त्याच्यानंतर कल्याणकट्टाला जाऊन केशदान करायचे आहे. तसं मी माझ्या बहिणीला चॅलेंज दिलं आहे की तिने पण जर केशदान केले तर ती जे बोलेल ते काय बोलतो बाई, जे बोलेल ते. चला, सकाळची पहिली कॉफी. चेस. आपले वराह स्वामीचे पण दर्शन खूप चांगल्यापैकी झालेत. खूप फटफट झालेत. आय होप बालाजीचे पण दर्शन एवढ्या लवकर तर नाही एक्सपेक्ट आम्ही जास्त लवकर नाही करत आहे. पण ज्या हिशोबाने गर्दी खूप कमी आहे इकडे या टायमाला, काहीतरी सण असून सुद्धा इकडे गर्दी खूप जास्त कमी आहे. तर ज्या हिशोबाने वराह स्वामीचे आमचे दर्शन झाले त्या हिशोबाने तिरुपती बालाजीचे पण दर्शन त्याचप्रमाणे झाले पाहिजे. आता आम्ही चाललो कल्याणकट्टाला केशदान करायला. मुंडन करण्यासाठी असा एक टोकन भेटतो आणि इकडे ब्लेड देतात आणि एक हॉल लोकेट केला जातो, तिकडे जाऊन केशदान करायचे असतात. असे म्हटले जाते की आपल्या केसांमध्ये आपला अहंकार लपलेला असतो. हेच अहंकार दूर करण्यासाठी आज आम्ही तिरुपतीला आलो आहोत. आम्ही फक्त केशदान करून आपला अहंकार दूर नाही करत आहोत, आम्ही हे सुद्धा बघत आहोत की आपली मैत्री किती घट्ट आहे ते. केशदान आपल्या इकडे झालेलं आहे आणि बघा कोणीतरी शर्त जिंकलेली आहे. भाई बहन का नाता हो तो ऐसा हो करके टकला करने के लिए भी राजी हो जाना चाहिए. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि आता आमचा तिसरा पण पार्टनर येतोय, तो पण ऑलमोस्ट डन आहे. चला, आता तिरुपतीचे खूप चांगले दर्शन झाले पाहिजे, म्हणजे खूप चांगले. Here is the third one. हिअर इज द थर्ड वन. चला, आपले तिरुपती बालाजीचे दर्शन झाले आहे. आपल्याला टोटली फक्त 4 तास लागले. 4 तासामध्ये 3 तास तर एका हॉलमध्ये बसवलेलं होतं आणि 1 तासामध्ये आम्हाला फटफट दर्शन पण झालं. खूप काही आहे इकडे बघण्यासारखं. मी व्हिडिओ एडिट करताना मी खूप सारे डिटेल्स तुम्हाला देईन आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण एक अशी गोष्ट डिस्कस करूया जे 90% लोकांना माहीत नाही. मी तुम्हाला पूर्ण रोड मॅप बनवून देईन आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढचं आपली ट्रिप प्लॅन करू शकता.